मित्रांनो, जय भीम. मी डॉक्टर परमेश्वर लक्ष्मणराव सूर्यवंशी, हेड डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश, माऊली महाविद्यालय वडाळा, तालुका नॉर्थ सोलापूर, डिस्ट्रिक्ट सोलापूर. आज मी आपल्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिल याविषयी माझे मत, माझी भूमिका मांडणार आहे. माझ्या समोर प्रश्न असा आहे की इतिहासकारांच्या समोर इतिहासाची मांडणी करतो आहे. हे तसं चॅलेंजिंग काम आहे, अवघड काम आहे, पण मी आपल्याला विश्वास देतो की या विषयाला मी माझ्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न करीन. विषयाची मांडणी करण्या अगोदर महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता जिजाई या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या विषयाकडे वळतो. बघा मित्रांनो, हिंदू कोड बिल ही भारताच्या इतिहासातील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जीव की प्राण ओतून तयार केलेलं बिल होतं. हे बिल तयार करतेवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की राज्य घटनेपेक्षा हिंदू कोड बिल हे भारतीय जनतेसाठी 100 पट अधिक महत्वाचं आणि फायद्याचं असणार आहे. आणि त्यामुळं हिंदू कोड बिल तयार करणं हे माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले मत हिंदू कोड बिलाबाबत व्यक्त केलेले आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हिंदू कोड बिलाला एवढं महत्व देतात, त्या अर्थी खचितच हिंदू कोड बिल हे अतिशय महत्वाचं पान भारतीय इतिहासामध्ये आहे, याचं महत्व आपल्याला लक्षात येईल. आणि त्या अनुषंगानं आपण जसं पुढे जाऊ तसं हिंदू कोड बिल म्हणजे काय, हिंदू कोड बिलाची आवश्यकता काय होती, हिंदू कोड बिलाची गरज काय होती, हिंदू कोड बिलाची उत्पत्ती कशी झाली, हिंदू कोड बिलामध्ये इंग्रज लोकांचं काय महत्व होतं, हिंदू कोड बिल तयार करतेवेळी देशमुख ऍक्टचं नेमकं काय महत्व होतं, B.N. राव या कमिटीचं काय महत्व होतं, आणि त्यासोबतच हिंदू कोड बिल जे अपयशी ठरलं त्या अपयशाची नेमकी कुठली कारणं होती, या अनुषंगाने मी माझ्या विषयाची मांडणी करणार आहे. मग जेव्हा आपण हिंदू कोड बिलाचा अर्थ काय आहे, नेमकं हिंदू कोड बिल म्हणजे काय याच्याकडे वळतो, तेव्हा साधा आणि सोपा अर्थ मला समजलेला असा आहे की भारतीय समाजाचं नियमन करण्यासाठी समाजामध्ये जे कायदे होते ते कायदे आणि त्यासोबतच वारसा हक्क, समाजातल्या स्त्रियांना समान हक्क मिळावा, समाजातल्या स्त्रियांना संपत्तीमध्ये समान हक्क मिळावा, या अनुषंगानं भाष्य करणारा जो काही कायदा आहे त्या कायद्याला हिंदू कोड बिल असं साध्या आणि सरळ भाषेमध्ये सांगता येईल. मग हिंदू कोड बिलाची आवश्यकता का होती, हिंदू कोड बिलाची आवश्यकता का वाटली, तर त्याचं कारण असं होतं की भारतीय समाज हा विविध जाती आणि धर्मांनी व्यापलेला होता, आणि या जाती आणि धर्माचं नियमन करण्यासाठी हिंदू धर्मामध्ये वेद, श्रुती आणि स्मृती अशा पद्धतीचे ग्रंथ होते, आणि त्या आधारे भारतीय समाजाचं नियमन केलं जायचं. पण हे नियमन करते वेळी पुरोहित वर्गानं आपलं श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी या भारतीय हिंदू समाजाची जाती जातीमध्ये विभागणी केली, आणि जाती जातीमध्ये विभागणी केल्याच्या नंतर आपल्याला असं दिसून आलं की जर एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या उच्च जातीतील व्यक्तीनं एखादा गुन्हा केला तर त्याला वेगळी शिक्षा दिली जायची, आणि एखाद्या कनिष्ठ जातीतील व्यक्तीनं गुन्हा केला तर त्याला वेगळी शिक्षा केली जायची. न्यायदानाच्या ज्या पद्धती होत्या, विशेषतः संपत्तीमध्ये संपत्तीचं जे वाटप होतं ते अतिशय सदोष होतं, अतिशय दोषपूर्ण होतं, आणि ते जे दोषपूर्ण वाटप आहे हे वाटप स्त्रियांचे जे मूलभूत हक्क आहेत, स्त्रियांच्या ज्या मूलभूत
गरजा आहेत त्या गरजा त्यांना दिल्या जात नव्हत्या, त्यांच्यापासून ते हक्क हिरावून घेतले जात होते. आणि त्यामुळं झालं असं की समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विषमता निर्माण झाली. आणि ही झालेली विषमता जर दूर करायची असेल तर समाजामध्ये काहीतरी कायदे असायला हवेत, समाजाचं व्यवस्थित पद्धतीनं नियमन करायला हवं. जोपर्यंत समाजामध्ये विशिष्ट असा युनिफाईड असा कायदा असणार नाही, सर्वांसाठी सर्वसमावेशक असा कायदा असणार नाही, तोपर्यंत शेवटच्या घटकाला योग्य न्याय मिळणार नाही. अशा पद्धतीचं अंडरस्टँडिंग समाजातील लोकांचं झालेलं होतं. आणि म्हणून समाजामध्ये जेव्हा हे वाटप चालू होत, संपत्तीचं वाटप चालू होतं, तेव्हा संपत्तीचं वाटप चालू होत असताना प्राचीन भारतामध्ये ज्या सदोष पद्धती होत्या, कशा पद्धतीनं न्यायदान केलं जायचं, कशा पद्धतीनं प्राचीन भारतामध्ये संपत्तीचं वाटप केलं जायचं, तर हे पाहते वेळी आपल्याला इतिहासाची धांडोळणी घ्यायला लागते. आणि आपल्याला पाठीमागं जायला लागतं की ज्यावेळी भारतामध्ये मिताक्षर आणि दायभाग ह्या दोन पद्धती अस्तित्वात होत्या. मिताक्षर म्हणजे इसवी सन 11व्या शतकामध्ये विज्ञानेश्वर यांनी ज्या टीका लिहिलेल्या आहेत त्या टीकांना मिताक्षर असं म्हटलं जातं. या मिताक्षरामध्ये संपत्तीचं वाटप कसं करायचं याचे नियम सांगितलेले होते. आणि हे जे नियम होते हे नियम सर्वसमावेशक नव्हते, ते सदोष होते. आणि हे सदोष असलेले नियम सुद्धा पुरोहित वर्गानं त्या काळामध्ये चालू ठेवलेले होते. म्हणजे पुरोहित वर्ग त्या नियमांना चालू राहावेत यासाठी तो प्रयत्न करत होता. आणि मग हे सगळं करते वेळी मिताक्षराच्या पद्धतीमध्ये काय होतं तर संपत्तीचं वाटप हे त्याच्या संपत्तीचा हक्क त्याच्या मुलाला मिळायचा. म्हणजे व्यक्ती जिवंत असताना सुद्धा संपत्तीचा हक्क त्या व्यक्तीला मिळायचा. जर एखादी स्त्री विधवा झाली तर त्या विधवा स्त्रीला त्या संपत्तीमध्ये हक्क मिळायचा नाही. किंवा स्त्री जिवंत जरी असली, स्त्रिया असल्या, पतीच्या संपत्तीमध्ये स्त्रियांना संपत्तीचा हक्क मिळायचा नाही. हे मिताक्षर पद्धती, या मिताक्षरांचा पद्धतीचा दोष होता. आणि मग हे सगळं असं असताना 15व्या शतकामध्ये दायभाग नावाची नवीन पद्धती आपल्याला जीवत महल यांनी लिहिलेली दिसून येते. आणि मग त्या पद्धतीमध्ये काय सांगितलेलं होतं तर त्या पद्धतीमध्ये सुद्धा पुत्राला पिताच्या संपत्तीमध्ये हक्क मिळायचा, पण तो हक्क जेव्हा वडील मृत्यू पावलेले असतील तेव्हाच मिळायचा. आणि जिवंत असताना त्यांना हक्क मिळायचा नाही. पण यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की स्त्रियांना पोटगीचा अधिकार, पोटगीचा हक्क या दायभाग पद्धतीमध्ये दिलेला होता. आणि मग आपल्याला आढळून येतं की मिताक्षर ही जी पद्धती आहे ही मिताक्षर पद्धती पश्चिम बंगाल सोडून संपूर्ण भारतामध्ये आपल्याला अस्तित्वात आणि प्रचलित असल्याची पाहायला मिळते. तर दायभाग ही पद्धती फक्त पश्चिम बंगाल या राज्यापुरती मर्यादित होती. आणि दायभाग पद्धतीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे इथं स्त्रियांना अधिकार होता, पोटगी होती, पोटगीचा अधिकार होता, पोटगी होती. आणि त्यामुळं आपल्याला आढळून येतं की पश्चिम बंगालमध्ये सती प्रथा ही खूप मोठ्या प्रमाणावर असल्याची दिसून येते. कारण असं होतं की सती प्रथेमध्ये स्त्रियांना पतीच्या मृत्यूनंतर चितेवर टाकलं जायचं. आणि मग त्याचं कारण असं होतं की तिथं दायभाग ही पद्धती फार प्रचलित होती. आणि दायभाग पद्धती प्रचलित असल्यामुळं तिथं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि मग हे सगळं होते वेळी आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं आपल्याला आढळतं की भारतामध्ये इंग्रज आले. आणि भारतामध्ये इंग्रज आल्याच्या नंतर इंडियन सिव्हिल राईट्स विकत घेतले. आणि जेव्हा इंडियन सिव्हिल राईट्स विकत घेतले तेव्हा न्यायदानाची पद्धती ही इंग्रजांच्या हातामध्ये गेली. आणि जेव्हा न्यायदानाची पद्धती इंग्रजांच्या हातामध्ये गेली तेव्हा इथं जो पुरोहित वर्ग होता, इथं जो स्वतःला श्रेष्ठ समजणारा वर्ग होता, त्या वर्गांच्या जी काही मनीषा होती त्या मनीषाला धक्का बसायला लागले. आणि त्यांना वाटायला लागलं की आता आपलं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. आपल्याला असं आढळतं की 1765 मध्ये इंग्रजांनी सगळे सिव्हिल राईट्स भारताचे विकत घेतले होते. आणि त्यामुळं मग भारताचे जे अधिकार होते, न्यायदानाचे अधिकार होते, ते काही ओनली सिव्हिल राईट्सच्या बाबतीमध्ये इंग्रजांनी ते विकत घेतलेले होते. आणि ते हस्तक्षेप करायला लागलेले होते. इंग्रजांनी हस्तक्षेप करण्यासाठी चालू केलेलं होतं. आणि मग जेव्हा
इंग्रजांनी वॉरेन हेस्टिंग या अधिकाऱ्यांना भारतामध्ये हिंदू कायद्यांचं संहितीकरण करण्यासाठी बोलवून घेतलेलं होतं. आणि जेव्हा वॉरेन हेस्टिंग भारतामध्ये आले आणि येथील त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आणि येथील कायद्याचा अभ्यास करून त्यांनी भारतीय हिंदू कायद्यांचं संहितीकरण केलं. जेव्हा हिंदू कायद्याचं संहितीकरण केलं आणि येथे असलेल्या स्त्रियांच्या काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा ह्या समस्या सोडवायला लागलेल्या आहेत तेव्हा सोडवते वेळी त्यांच्या असं लक्षात आलं की येथील जे कायदे आहेत ते कायदे फारच जाचक आहेत आणि याच्यासाठी फार चांगले उपाय करणे आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्यांनी रेग्युलेटिंग ऍक्ट ची हे केला, रेग्युलेटिंग स्टार्ट केला. आणि त्यानंतर आपल्याला भारतीय कायद्यामध्ये जी खरी सुधारणा झालेली आहे ते आपल्याला 1828 पासून झालेली लक्षात येत असतं. 1828 ला लॉर्ड बेंटिंग हे पहिले भारतात आले आणि त्यांच्या लक्षात आलं की भारतामध्ये अतिशय काही वाईट प्रथा आहेत आणि त्या जर वाईट प्रथा आपल्याला संपवायच्या असतील तर आपल्याला नक्कीच काहीतरी फार चांगल्या गोष्टी करायला लागणार आहेत. ह्या गोष्टी लक्षात आल्या आणि त्यानंतर मग त्यांनी सतीप्रथेचा कायदा आणला. सतीप्रथेचा कायदा आणण्यामागे सुद्धा एक महत्वाची गोष्ट अशी होती की राजाराम मोहन राय यांच्या भावाचं निधन झालेलं होतं आणि यांच्या भावाचं निधन झाल्याच्या नंतर आपल्याला आढळतं की त्यांच्या भावजईला जबरदस्तीनं सती जाण्यासाठी पुरोहित वर्गानं भाग पाडलेलं होतं. जेव्हा जबरदस्तीनं त्यांना सती जाण्यासाठी भाग पाडलेलं होतं तेव्हा असं आपल्या लक्षात आलं की राजा राम मोहन राय यांना त्यावेळी त्यांच्या भावजीनं अतिशय अर्थ असा आवाज दिलेला होता आणि तो आवाज राजा राम मोहन राय कधीच विसरू शकले नाहीत. आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला काय करायला लागणार आहे की ही जी वाईट प्रथा आहे समाजामधली ही वाईट प्रथा बंद करायला लागणार आहे. आणि मग त्यामुळं त्यांनी लॉर्ड बेंटिंग यांच्याशी चर्चा करून त्यांचं आणि त्यांचं चांगलं ट्युनिंग जुळत होतं त्यामुळे त्यांनी तो सती प्रतिबंधीचा कायदा करून घेतला. हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. सती जाण्याचं प्रमाण हे पश्चिम बंगालमध्ये जास्त होतं. त्याचं कारण असं होतं की मी सांगितलं सुरुवातीला की दायभाग ही पद्धती पश्चिम बंगालमध्ये फार मोठ्या प्रमाणावर प्रचलित होती आणि दायभाग पद्धतीमध्ये स्त्रियांना संपत्तीचा हक्क होता आणि त्यामुळं तेथील समाज स्त्रियांना संपत्तीमध्ये वाटा द्यायला तयार नव्हता. म्हणून तिथं असलेल्या पुरोहित वर्गाने त्यांना असा काही एक अफलातून आयडिया सुचवली की जेणेकरून पतीच्या निधनानंतर स्त्रियांनी पण सती जायला हवं, जेणेकरून त्यांची संपत्ती जशी आहे तशी राहील, अशा पद्धतीचा काहीतरी अफलातून सल्ला दिलेला होता. आणि त्यामुळं आपल्याला आढळतं की तिथं खूप साऱ्या प्रमाणामध्ये स्त्रिया सती गेलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला आढळतं की 1856 ला पुन्हा लॉर्ड डलहौसी भारतात आले आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी थोडासा पुढाकार घेऊन त्यांनी विधवा पुनर्विवाह कायदा लॉर्ड डलहौसीकडे मंजूर करून घेतला. या सगळ्या गोष्टी आपल्याला या हिंदू कोड बिलाकडे घेऊन जात असतात. आणि मग जेव्हा हे होत असतं तेव्हा हे होते वेळी आपल्याला असं आढळतं की लॉर्ड डलहौसीनी हेनरी मेन या अधिकाऱ्यांना 1861 मध्ये भारतीय कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आणि संहितीकरण करण्यासाठी बोलवून घेतले. जेव्हा त्यांना बोलावण्यात आलं तेव्हा त्यांनी स्वास्थ्याचं कारण देऊन सांगितले की आता येणं शक्य नाही आहे. आणि मग परत ते 1862 मध्ये भारतामध्ये आले. 1862 मध्ये भारतामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी येथे असलेल्या सगळ्या कायद्यांचा अभ्यास केला आणि हे कायद्याचा अभ्यास करणं त्यांच्या लक्षात आलं की येथील जे सगळे कायदे आहेत ते सगळे कायदे मनुस्मृतीवर आधारित आहेत. आणि जर येथील कायद्यामध्ये आपल्याला सुधारणा करायची असेल तर मनुस्मृती आपल्याला समजून घ्यायला लागेल. आणि म्हणून मग त्यांनी मनुस्मृतीचं भाषांतर करून घेतलं. त्यांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये भाषांतर करून घेतलं आणि सोबतच इंग्रजी या भाषेमध्ये भाषांतर करून घेतलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या कायद्यांचं उन्मूलन करायला लागणार आहे, हे सगळे उचलून फेकायला लागणार आहेत. आणि मग फेकल्याच्या नंतर त्यांनी 1873 मध्ये स्पेशल मॅरेज ऍक्ट भारतामध्ये पास केला आणि त्याच्यानंतर मग मॅरिड वुमेन्स प्रॉपर्टी राईट ऍक्ट हे सुद्धा पास केला. हे तुम्हाला मी इतिहासाचा ओझरता धांडोळा दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण हिंदू कोड बिलाची जी सुरुवात आहे ती आपल्याला इथं झालेली आढळते की जेव्हा हे सगळे कायदे चालू होते दरम्यानच्या काळात विविध अशा चळवळी वगैरे उभारल्या जायच्या आणि स्त्रियावरले अन्याय कमी व्हावेत यासाठी प्रयत्न केला जायचा. आणि मग त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विधेयक आहे कायदा आहे तो 1937 साली डॉक्टर गोपाळराव देशमुख यांनी मांडलेला. गोपाळराव देशमुख यांनी
या कायद्याला देशमुख कायदा असं म्हटलं जातं आणि यांनी पहिल्यांदा संपत्तीचं वाटप करतेवेळी स्त्रियांना संपत्तीचा अधिकार प्रदान केलेला आहे. पण हा जो अधिकार होता आणि स्त्रियांच्या ज्या समस्या होत्या, या स्त्रियांच्या समस्या आणि हे अधिकार जे आहेत ते करतेवेळी आपल्याला असं लक्षात येतं की स्त्रियांना लिमिटेड अधिकार संपत्तीमध्ये भेटलेले होते. लिमिटेड अधिकार म्हणजे त्यांनी ती संपत्ती विकू शकत नव्हते किंवा त्या संपत्तीचं त्यांना वाटेल तसं विनियोग करू शकत नव्हते. अशा पद्धतीचा अधिकार या देशमुख कायद्याने दिलेला होता. देशमुख कायद्याने हा अधिकार दिल्याच्या नंतर असं वाटलेलं होतं की स्त्रियांना संपत्तीमध्ये अधिकार भेटलेला असेल, स्त्रियांचं याच्यामुळे बऱ्याचशा समस्या सुटतील, पण तसं काही झालेलं नव्हतं. परत इंग्रजांच्या लक्षात आलं की येथील जर समस्या संपवायच्या असतील, सामाजिक समस्या जर संपवायच्या असतील, तर फार असा मूलगामी बदल करणे गरजेचं आहे. आणि मग मूलगामी बदल करण्यासाठी त्यांनी 1941 डॉक्टर बी एन राव कमिटीची निर्मिती केली. बी एन राव हे जज होते आणि त्यासोबतच सविनय समितीचे ते सल्लागार होते. अतिशय हुशार विद्वान पंडित होते. इंग्रजांचाही त्यांच्यावर खूप सारा विश्वास होता आणि भारतीय लोकांचाही त्यांच्यावर फार सारा विश्वास होता. आणि मग जेव्हा यांना 1941 मध्ये सांगितलं गेलं की तुम्ही हिंदू कायद्यांचं संहितीकरण करायचं आहे, संपत्तीचं वाटप कसं करायचंय ते सांगायचं आहे, इथं असलेल्या ज्या काही समस्या, सामाजिक समस्या आहेत, त्या सामाजिक समस्यांचं एकत्रीकरण आणि संहितीकरण करायचं आहे, तेव्हा त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी ते काम अतिशय प्रामाणिकपणे केलं. आणि अतिशय प्रामाणिकपणे केल्याच्या नंतर त्यांनी ते जे सांगितलेलं काम आहे ते विधेयक 1943 साली कायदे मंडळामध्ये मांडली गेली. पण दुर्दैव असं होतं की इथं असलेला हा जो वर्ग आहे, सनातनी वर्ग आहे, इथं असलेला जे प्रतिगामी वर्ग आहे, त्या वर्गाने त्या विधेयकांना कडाडून विरोध केला आणि सांगितलं की ही कायदे म्हणजे हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी घेतलेली कायदे आहेत. हिंदू कायद्यावर हा, हिंदू धर्मावर हा घाला आहे. पद्धतीचे कायदे करण्याचा अधिकार येथील कुणालाही नाही आहे. जर कायद्यामध्ये बदल करायचा असेल तर इथं असलेले पंडित, इथं असलेले धर्मशास्त्री हे लोकच फक्त कायद्यामध्ये बदल करू शकतात, इतर कोणीही बदल करू शकणार नाही आहे. अशा पद्धतीचा येथील सनातन्यांनी विरोध केला त्या कायद्यांना आणि त्याच्यामुळे असं झालं की त्यांनी मांडलेली ती जी विधेयक होती ती नामंजूर झाली. आणि मग हे सगळं असं घडल्याच्या नंतर पुन्हा दरम्यानच्या काळामध्ये स्त्रीवादी चळवळी फार मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रॉंग झालेल्या होत्या आणि जेव्हा ह्या चळवळी स्ट्रॉंग झाल्या तेव्हा पुन्हा या कमिटीचं, बी एन राव या कमिटीचं पुनरुज्जीवन इंग्रजांनी केलं. आणि मग त्यांना असं सांगितलं गेलं की पुन्हा जे काही आहे त्या कायद्यांची तुम्हाला काय करायला लागणार आहे, नव्यानं मांडणी करायला लागणार आहे. नव्या पद्धतीनं स्त्रियांच्या ज्या समस्या आहेत त्या सांगायला लागणार आहेत. आणि मग या कायद्यांचं संहितीकरण करतेवेळी त्यांनी स्त्रियांना अधिकार दिलेले होते. पण हा जो मसुदा आहे, हा मसुदा 1946 साली संविधान सभेची निर्मिती झाली आणि 1946 ला जेव्हा संविधान सभेची निर्मिती झाली तेव्हा संविधान सभेमध्ये हा जो मसुदा आहे तो मसुदा मांडला गेला. आणि जेव्हा हा मसुदा मांडला गेला तेव्हा हा मसुदा मांडला गेल्याच्या नंतर संबंधित तिथे जे काही संविधान समिती होती त्या संविधान समितीच्या असं लक्षात आलं की या मसुद्यामध्ये आणखीन काही दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे आणि ती दुरुस्ती करण्याचं काम पार्लमेंट मधल्या सिलेक्ट कमिटीकडे देण्यात आलं. या सिलेक्ट कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिल यांचा इथून आपल्याला संदर्भ जुळत जात असतो. जेव्हा ही सिलेक्ट कमिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आलेली आहे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं म्हणतात की हिंदू कोड बिल हे अतिशय महत्वाचं आहे. याच्यामुळं भारतात असलेल्या स्त्रियावरले सर्व अन्याय मला या माध्यमातून दूर करायचे आहेत. राज्यघटनेमध्ये जे जे काही करता येणार नाही किंवा जे जे काही उणिवा राहू शकतात त्या सगळ्याच उणिवा मला या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून दूर करता येऊ शकतात. अशा पद्धतीचं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेलं आहे. आणि त्यामुळं मग ते आपल्याला असं आढळतं की सिलेक्ट कमिटीचं चेअरमन पद जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आलं आणि बी एन राव यांनी जो मसुदा तयार केलेला होता त्या मसुद्याला नाव दिलेलं होतं हिंदू कोड बिल. आणि म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जेव्हा ते आलेलं होतं तेव्हा त्याला सुद्धा
ते हिंदू कोड बिल असंच म्हटलं गेलं. आणि मग या हिंदू कोड बिलामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय परिश्रम घेतात आणि अतिशय परिश्रम घेऊन ते सगळ्या लोकांचं मत तयार करतात की हिंदू कायदा हा भारतीय समाजासाठी कसा आवश्यक आहे. पण दुर्दैव भारताचं असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका इथं असलेल्या सनातन्यांनी अजिबात समजून घेतली नाही. त्याचं कारण एकच होतं की त्यांना वाटायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य आहेत आणि अस्पृश्य माणसांनी आमच्या कायद्यामध्ये कसा काय बदल करण्याचा अधिकार त्यांना कसा काय असू शकतो, त्यामुळं आमचा धर्म भ्रष्ट होऊ शकतो, त्यामुळं आमचा धर्म धोक्यामध्ये येऊ शकतो, त्यामुळं त्यांनी केलेले बदल आम्हाला अजिबात मान्य असणार नाही आहेत, अशा पद्धतीचा स्टँड इथं असलेल्या सनातन्यांनी घेतलेला होता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधाला जुमानतील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे, त्यांनी कसलाही कोणाचाही विरोध अजिबात जुमानलेला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कायदा सर्वांग सुंदर व्हावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सारे प्रयत्न केले दिसतात. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार करायला लागलेले होते, त्या दरम्यानच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठं समर्थन होतं, फार मोठा पाठिंबा होता. आपल्याला आढळतं की बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशामध्ये जाऊन उच्च विद्याविभूषित होऊन आलेले होते. अगदी त्याच पद्धतीनं पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा पुरोगामी विचाराचे होते, ते सुद्धा बाहेर गेलेले होते. इथं असलेल्या स्त्रियांची परिस्थिती सुधारली पाहिजे, इथं असलेले सगळे हे म्हणजे इथं असलेल्या स्त्रियांच्या समस्या संपल्या पाहिजेत आणि जोपर्यंत इथं असलेल्या स्त्रियांच्या समस्या संपणार नाहीत, इथं असलेल्या प्रत्येक मानव जातीला समान अधिकार मिळाला पाहिजे, अशा पद्धतीचे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. आणि मग त्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिलला आपल्या जीवन मरणाचा प्रश्न केलेला होता. आणि म्हणूनच आपल्याला असं आढळतं की जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाठिंबा देतात की हिंदू कोड बिलासाठी, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी जीव तोडून हे सगळे प्रयत्न करायला लागतात. आणि मग हे सगळे प्रयत्न करते वेळी आपल्याला असं आढळतं की जसं जसं पुढे जाऊ तसं तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये थोडेसे मतभेद व्हायला लागतात. हिंदू कोड बिलाला विरोध करते वेळी आपल्याला असं आढळतं की संसदेमध्ये जेव्हा हे कायदे मंडळामध्ये जेव्हा हे विधेयक येतं, तेव्हा कायदे मंडळामध्ये आल्याच्या नंतर तिथं विरोध करणारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तिथं टंडन, त्यासोबतच आचार्य कृपलानी आणि सरदार पटेल या महान विभूतींनी प्रचंड असा विरोध या हिंदू बिलाला केलेला आपल्याला आढळतो. पण आपल्याला असं आढळतं की दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कसाच तो विरोध जुमानलेला नाही आहे आणि त्या विरोधाला न जुमानता त्यांनी आपलं जे हिंदू बिल आहे ते पुढे रेटत नेलेलं आहे. पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद अतिशय टोकाची भूमिका घेतात आणि हे टोकाची भूमिका घेत असताना डॉक्टर बाबासाहेब सुद्धा कसंही मागे सरायला तयार नसतात आणि त्यांनी सरळ सांगून देतात की मला कुठल्याही कंडिशन मध्ये हिंदू कोड बिल हे पास करून घ्यायचं आहे. आणि मग हिंदू कोड बिल पास करून घेते वेळी आपल्याला असं आढळतं की इथं प्रचंड अशा अडचणी निर्माण झालेल्या होत्या. काय अडचण होती तर दरम्यानच्या काळामध्ये भारतामध्ये निवडणुका येऊ घातलेल्या होत्या. 1951-52 मध्ये इलेक्शन येऊ घातलेलं होतं आणि काँग्रेसवाद्यांचं असं मत होतं की आपण एवढा सारा संघर्ष करून हे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे आणि जर हे स्वातंत्र्याची फळं आपल्याला खायची असतील तर आपल्याला सत्तेमध्ये येणं गरजेचं आहे. आपण जर हे हिंदू कोड बिल इलेक्शनच्या अगोदर पास केलं तर होऊ शकतं की सर्व हिंदू धर्म आपल्या विरोधामध्ये जाऊ शकतो आणि जर हिंदू धर्म आपल्या विरोधामध्ये गेला तर आपला पराभव होऊ शकतो आणि आपला झालेला पराभव हा आपण केलेल्या परिश्रमाला तो म्हणजे पूरक असणार नाही आहे. त्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरूंनी अतिशय स्ट्रॉंग भूमिका घेतलेली होती की काही जरी झालं तर या इलेक्शनच्या अगोदर, या निवडणुकांच्या अगोदर आपल्याला हे हिंदू कोड बिल पास करून घ्यायचं आहे. पण नंतर हा त्यांचा जो डिटर्मिनेशन आहे तो आपल्याला नंतर हळूहळू काँग्रेसवाद्यांमुळे मवाळ झालेला आपल्याला आढळतो. आणि मग ही अशी मवाळ भूमिका घेतल्याच्या नंतर होतं असं की आपल्याला माहिती आहे की पहिल्या कायदे मंडळामध्ये 23 स्त्रिया होत्या. त्या 23 स्त्रियांना सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंनी
सांगितलेलं होतं की तुम्हाला हिंदू कोड बिलाला समर्थन द्यायचं आहे. पण या देशाचं दुर्दैव असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू ज्या इथल्या माता भगिनींचं माता भगिनींना समान हक्क देण्यासाठी आणि काही अधिकार देण्यासाठी झगडत होते, त्या इथल्या माता भगिनींना समजलेलंच नाही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठीच झगडायला लागलेले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्यासाठीच प्रयत्न करत आहेत. जर त्यांच्याकडे थोडीसं ब्रॉड विजन असती, त्यांच्याकडे थोडीशी ब्रॉड विजन असती, इथल्या समाजाकडे जर थोडंसं आंबेडकरांना ते अस्पृश्य आहे असं जर म्हणून जर त्यांनी पाहिले नसते, आंबेडकरांची तळमळ, आंबेडकरांची दृष्टी, आंबेडकरांकडे असलेली विजन जर इथल्या समाजाच्या लक्षात आली असती, तर हिंदू कोड हीच पास होऊन गेलं असतं आणि जे स्त्रियांचं आजचं स्टेटस आपल्या समाजामध्ये दिसतं त्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं स्टेटस आपल्याला आजच्या या समाजामध्ये दिसलं असतं. पण या देशाचं दुर्दैव की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तळमळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विजन इथल्या समाजांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असेपर्यंत लक्षातच आली नाही. त्यांना फक्त एका विशिष्ट जातीचे आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. हे खरंच आपल्या देशाचं दुर्दैव आहे असं मला खेदानं नमूद करायला लागतं. आणि हे सगळं होते वेळी मी तुम्हाला अगोदर सांगितलं की कायदे संसदेमध्ये सगळ्यात प्रखर विरोध हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केलेला होता. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरूला सांगितलेलं होतं की कशाही पद्धतीनं हिंदू कोड बिल हे पास होता कामा नये. त्याच पद्धतीनं श्यामाप्रसाद मुखर्जी सुद्धा संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड विरोध करायचे. श्यामाप्रसाद मुखर्जीनं सांगितलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल तयार करते वेळी हिंदू धर्मातल्या शास्त्री आणि पंडित यांच्याशी अजिबात सल्लामसलत केलेली नाही आहे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उतावीळपणा आहे की त्यांनी हिंदू धर्मामध्ये अशा पद्धतीने दखल दिलेली आहे जे की आम्हाला अजिबात मान्य नाही आहे. अशा पद्धतीचा अभिप्राय डॉक्टर राजेंद्र प्रसाद अशा पद्धतीचा विरोध श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेला होता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो विरोध सुद्धा अजिबात जुमानलेला नाही आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतो की टंडन यांचा फार विरोध होता या हिंदू कोड बिलाला. पण नंतरच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष बनतात, काँग्रेसचे अध्यक्ष बनतात आणि टंडन यांचा जो विरोध होता त्या विरोधाला पंडित जवाहरलाल नेहरू अजिबात जुमानत नाही आहेत. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पण फार विरोध होता. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की 1951च्या दरम्यान आसपास सरदार पटेलांचं आजारपणामुळे निधन होतं आणि मग पुन्हा हा दुसरा विरोध पंडित जवाहरलाल नेहरूंचा मावळतो. आणि त्याच्यानंतर आचार्य कृपलानी हे सुद्धा काँग्रेसचे एक चांगले नेते होते, पण ते सुद्धा त्या दरम्यानच्या काळामध्ये साईडलाईन झालेले होते. अशा पद्धतीनं पंडित जवाहरलाल नेहरू यांना आता हे हिंदू कोड बिल पास करून घेणं खूप सोपं काम व्हायला लागलेलं असतं. आणि मग असं आपल्याला वाटतं की पंडित जवाहरलाल नेहरू हे बिल मंजूर करून घेणार अशा पद्धतीची सिच्युएशन झालेली होती. आणि मग आपल्याला आढळतं की आपण पाहत असतो जेव्हा 17 सप्टेंबर 1951 मध्ये हे बिल लोकसभेमध्ये मांडले जातं. 17 सप्टेंबरला हे बिल मांडल्याच्या नंतर या बिलावर 3 दिवस एवढी खूप मोठी चर्चा होत असते की याच्या अगोदर अशा पद्धतीची चर्चा कुठल्याही बिलावर झालेली नव्हती. अशा पद्धतीचा अभिप्राय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्त करतात. आणि त्यानंतर 3 दिवस खूप सारी चर्चा झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20 सप्टेंबर 1951 ला या बिलाच्या अनुषंगानं संसदेमध्ये आपलं मत व्यक्त करण्यासाठी उभा टाकलेले असतात. त्या दरम्यानच्या काळामध्ये मी सांगितल्याप्रमाणे प्रखर असा विरोध संसदेमधनं त्यांना होत असतो. आणि जेव्हा हा प्रखर असा विरोध होत असतो तेव्हा हा सगळा विरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की तुम्ही माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी बसा, मी तुमच्यासोबत हे सगळं करण्यासाठी तयार आहे, चर्चा करून मी तुम्हाला माझे मुद्दे पटवून देण्यासाठी तयार आहे. पण हे सगळे आडमट भूमिका घेतलेले होते आणि त्यांना कशाच पद्धतीनं हे सगळं हिंदू कायदा होऊ द्यायचा नव्हता. हे असे आपल्याला आढळून येतं. हे संसदेमधला विरोध तर वेगळाच होता, पण दरम्यानच्या काळामध्ये संसदेच्या बाहेर करपात्री स्वामी नावाचे जे ग्रहस्थ होते, या ग्रहस्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रचंड असा विरोध केलेला होता. 1948च्या दरम्यान त्यांनी रामराज्य नावाचं संघटन उभा केलेलं होतं आणि या संघटनाच्या माध्यमातून त्यांनी संसदेच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुतळे जाळलेली होती आणि प्रचंड असा विरोध केलेला होता आणि सांगितलेलं होतं. हे बघा की म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते आपल्याला की या माणसांना माहीत काहीच नव्हतं हिंदू कोड बिलाबद्दल, तरी सुद्धा हे प्रचंड विरोध करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या हिंदू कोड बिलाचा जो ड्राफ्ट होता तो इंग्लिशमध्ये तयार केलेला होता आणि या स्वामी करपात्री महाराजांनी अशा पद्धतीचं प्रसार करायला, चुकीचा प्रसार समाजामध्ये केला की या हिंदू कोड बिलामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की सख्या भावाचा आणि सख्या बहिणीच्या विवाहासाठी परमिशन दिलेली आहे किंवा विवाह व्हावा अशा पद्धतीची तरतूद केलेली आहे. हे अतिशय चुकीचं होतं. अशा पद्धतीचा कुठलाही क्लॉज त्या हिंदू कोड बिलामध्ये नव्हता. पण स्वामी करपात्री महाराजांनी हे अशा पद्धतीचे चुकीचा प्रचार चालू केला. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे जे असिस्टंट होते शास्त्री नावाचे, त्यांना सांगितलं की या हिंदू कोड बिलाचं वेगवेगळ्या अशा भाषेमध्ये भाषांतर करायचं आहे. वेगवेगळ्या अशा 12 भाषांमध्ये भाषांतरित केलं गेलं हे हिंदू कोड बिल आणि ते संपूर्ण भारतभर प्रसारित केलं गेलं. जे काही मोठे मोठे धर्मपंडित स्वतःला समजणारे होते त्यांच्याकडे या हिंदू कोड बिलाच्या कॉपी दिल्या गेल्या आणि त्यासोबतच या कॉपी त्यांना वाचण्यासाठी सांगितल्या गेल्या. संसदेमध्ये या कॉपी वाटल्या गेल्या. जे जे कोणी धर्म मार्तंड होते त्या सगळ्यांकडे या हिंदू बिलाच्या कॉपी दिल्या गेल्या आणि त्यांचा अभिप्राय जाणून घेतला गेला आणि अभिप्राय जाणून घेतल्या गेल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेही सांगितलं होतं त्या करपात्री महाराजांना की जर ते तयार असतील तर त्यांच्यासोबत मी चर्चा करण्यासाठी तयार आहे, त्यांनी माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी यावं अशा पद्धतीचा निरोप त्यांनी आपले असिस्टंट शास्त्रीकडे पाठवलेला होता. पण करपात्री महाराजांची तेवढी हिंमतच नव्हती. त्यांनी जेव्हा ते भाषांतर वाचलं त्यामध्ये तशा पद्धतीचा कुठलाही क्लॉज नव्हता आणि मग त्यावेळी सुद्धा आपल्याला त्यांचा अरोगन्स दिसून येतो. ते म्हणतात की आतापर्यंत असं घडलेलं आहे की राजा महाराजे जे असायचे ते राजा महाराजे स्वामी आणि संन्याशांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे यायचे आणि मग जर आंबेडकरांना भेटायचं असेल तर त्यांनी सुद्धा मला भेटण्यासाठी इथं यावं असं निरोप त्यांनी शास्त्रींच्या करवी पाठवला. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय समर्पकपणे त्यांना सांगतात की हिंदू कोड बिल हे विवाहाच्या विषयी तरतुदी असलेलं बिल आहे. संपत्तीचं समान वाटप करणारं बिल आहे. इथं घटस्फोटाच्या अनुषंगाने चर्चा केली जाते आहे. इथं मेंटेनन्स आणि अडॉप्शनच्या अनुषंगाने चर्चा केली जात आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा स्वामींना कुठेही लागू पडत नाही आहे. मग त्यांनी अशा पद्धतीनं का नको त्या गोष्टी करायला लागलेल्या आहेत. त्यांचं काम आहे धर्म आणि धर्माची सुधारणा करणं, धर्माविषयी बोलणं. त्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालायला नको आहे आणि जर त्यांना लक्ष घालायचं असेल तर त्यांनी जे काही खरं आहे ते सांगावं, चुकीच्या पद्धतीने सांगू नये आणि त्यांची जर तयारी असेल तर त्यांनी माझ्याकडे चर्चा करण्यासाठी यावं अशा पद्धतीने हे सांगितलं गेलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीनं हे आपल्याला आढळतं की जेव्हा 20 सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये आपल्या मत मांडतात या हिंदू कोड बिलाच्या अनुषंगानं, तेव्हा त्यांचं असं लक्षात येतं की इथून प्रचंड विरोध व्हायला लागलेला आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू संसदेमध्ये बोलतात 26 सप्टेंबर 1951 ला आणि त्यांनी आपला स्टँड कंप्लीट बदललेला असतो. ते सांगतात की मिस्टर महोदय आंबेडकर की आता हे संसदेचं अधिवेशन अगदी संपत आलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये आता हे हिंदू कोड बिलाचं विधेयक पारित करून घेणं कसंही शक्य असणार नाही आहे. त्यामुळं आपण हे जे विधेयक आहे ते नंतरच्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये पारित करून घेऊया असं जेव्हा आंबेडकरांना आणि भारतीय संसदेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू स्टेटमेंट करतात तेव्हा आंबेडकरांचा फार मोठा ब्रह्मनिरास होत असतो आणि हा ब्रह्मनिरास झाल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इमिजिएटली अगदी 27 सप्टेंबर 1951 ला पंडित जवाहरलाल नेहरूंना पत्र पाठवतात आणि राजीनामा देतात आपल्या पदाचा की मला जर या संसदेमध्ये हा हिंदू कोड बिलाचा कायदा पास होणार नसेल तर या संसदेचा मेंबर असण्यामध्ये किंवा कॅबिनेटमध्ये मंत्री असण्यामध्ये मला कसलंही स्वारस्य नाही अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगतात आणि आपल्या पदाचा राजीनामा देतात. ते सांगतात की माझी इच्छा होती की डॉक्टरांनी मला सांगितलेलं होतं की माझं स्वास्थ्य अगदी दिवसेंदिवस खराब होत चाललेलं आहे, मला आराम करण्याची आवश्यकता आहे
आणि जोपर्यंत मी आराम करणार नाही आहे तोपर्यंत माझी स्वास्थ्य बिघडणार आहे. पण माझ्या शरीराची चिंता न करता सुद्धा मी हिंदू कोड बिलाचा विचार प्रायोरिटीने केलेला आहे. आणि जर हिंदू कोड बिल हे या पार्लमेंटमध्ये संमतच होणार नसेल तर यांनी अजिबात मला या संसदेचा मेंबर असण्यामध्ये कसलंही स्वारस्य नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगतात आणि आपला राजीनामा पाठवून देत असतात. पण ते जाते जाते वेळी हेही सांगून देतात की माझ्या नावावर जे काही बिल आहेत ते बिल त्याची जर तुम्हाला वाटत असेल की त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी संसदेमध्ये हजर राहावं तर मी हजर राहणार आहे आणि सोबतच मी राजीनामा का दिला त्या अनुषंगाने मी स्टेटमेंट करणार आहे अशा पद्धतीचं अशा आशयाचं पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरूंना लिहितात आणि मग तोपर्यंत यांचा राजीनामा सँक्शन न करता थांबवला जातो आणि पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की तुम्ही पॉसिबिलिटी अशी आहे की हे अधिवेशन जे आहे हे 6 ऑक्टोबर पर्यंत चालण्याची शक्यता आहे आणि 6 ऑक्टोबरला तुम्ही तुमचे जे स्टेटमेंट आहे ते लोकसभेमध्ये मांडू शकता. हे सगळं ठरलेलं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत त्यांच्या असं लक्षात येतं की 6 तारखेला ते अधिवेशन संपत नाही आहे आणि 11 ऑक्टोबरला ते अधिवेशन संपणार असतं. मग शेवटच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण राजीनामा का दिलो, आपल्या राजीनामा देण्यामागची भूमिका काय होती हे सांगण्यासाठी लोकसभेमध्ये येतात. पण लोकसभेमध्ये आल्याच्या नंतर अय्यंगार नावाचे जे उपसभापती होते लोकसभेचे त्यांना त्यांचा छुपा अजेंडा होता की हिंदू कोड बिलाला विरोध करणे. ते हिंदू कोड बिलाच्या विरोध करणाऱ्या गटामध्ये जाणारे व्यक्ती होते आणि म्हणून ते आंबेडकरांना म्हणतात की तुम्हाला मी परमिशन देणार आहे तुमचं स्टेटमेंट मांडण्यासाठी पण ते तुम्हाला संध्याकाळी देणार आहे. संध्याकाळी तुम्ही आपलं स्टेटमेंट मांडायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वाय नॉट नाऊ, आत्ता का नाही आहे, आत्ता मला माझं स्टेटमेंट मांडायचं आहे. आपलं अगोदर ठरलेलं होतं. पण ते अय्यंगार आहेत ते अय्यंगार सांगतात यांना की नाही, तुम्हाला जर तुमचं स्टेटमेंट मांडायचं असेल तुम्हाला तुमच्या स्टेटमेंटची कॉपी आहे ती मला अगोदर द्यायला लागेल आणि मग ती कॉपी वाचल्याच्या नंतर मग मी तुम्हाला ती तुमचं स्टेटमेंट मांडण्याचं परमिशन लोकसभेमध्ये देणार आहे. आणि मग हे सगळं झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की दिस इज मोनोपोली, दिस इज डिक्टेटरशिप अँड आय एम नॉट गोइंग टू सबमिट माय सेल्फ फॉर दिस डिक्टेटरशिप. ही हुकुमशाही आहे आणि या हुकुमशाहीला मी अजिबात भीक घालणार नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू मेक माय स्टेटमेंट, आय एम गोइंग आउट असं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तडकाफडकी तिथून बाहेर निघतात. आणि अशा पद्धतीनं आपल्याला आढळतं की एवढं जीव तोडून हे जे हिंदू कोड बिल तयार केलेलं होतं ते हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे जसं आंबेडकरांना हवं होतं तशा पद्धतीनं ते मंजूर करून घेतलं गेलं नाही. त्याचं कारण असं होतं की 1952 साली निवडणुका होऊ घातलेल्या होत्या आणि या हिंदू कोड बिलापेक्षा पंडित जवाहरलाल नेहरूंना 1952च्या इलेक्शन मध्ये जिंकणं फार महत्वाचं वाटत होतं आणि म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल काही काळासाठी बाजूला ठेवलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते रिक्वेस्ट करत होते की महोदय थोड्या वेळासाठी तुम्ही वेट करा, आपण नक्की हिंदू कोड बिल पास करून घेऊया. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अजिबात पंडित जवाहरलाल नेहरूंना सुद्धा भीक घातलेली नाही आहे. ते तडकाफडकी म्हणतात की माझा राजीनामा आजपासून आणि आत्तापासून मंजूर केला जावा. आय एम नो मोर द मेंबर ऑफ दिस हाऊस, या हाऊसचा मी अजिबात मेंबर नाही आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात आणि तिथून बाहेर पडतात. आणि अशा पद्धतीनं एवढ्या चांगल्या हिंदू कोड बिलाचा तिथं कायदा होऊ शकत नाही. या गोष्टीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठं दुःख होत असतं. आणि मग आपण पाहतो की 1952च्या निवडणुका होतात आणि 1952च्या निवडणुका झाल्याच्या नंतर 489 जागापैकी काँग्रेसला 364 जागा मिळतात आणि त्या 364 जागा घेऊन मग पंडित जवाहरलाल नेहरू 1955ला हा हिंदू मॅरेज ऍक्ट पास करतात. मग या हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये काय काय होतं तर हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये आपल्याला आढळतं की हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती अगोदर की भारतीय हिंदू पुरुष हा किती पण वेळेस लग्न करायचा, बहुपत्नीत्वाची त्याला परमिशन होती. आणि हिंदू कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाची ही गोष्ट होती की बहुपत्नीत्वावर बंदी आणलेली होती. बहुपत्नीत्वाला बंदी आणली आणि हे
आज जे आपण पाहतो की हिंदू धर्माला जो कायदा आहे आणि हिंदू धर्मात जे काही एकपत्नी व्रत मोनोगॅमी जी आहे ते हे हिंदू कायद्याचंच फलित आहे. आणि त्यानंतर या एकपत्नी व्रताच्या अनुषंगानं सेक्शन 11 आणि सेक्शन 17 मध्ये 17 मध्ये असं सांगितलेलं आहे की IPC 494 मध्ये सांगितलेलं आहे की जर एक वेळेस विवाह झालेला असताना जर त्या पुरुषानं दुसरा विवाह केला तर त्याला 7 किंवा 10 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. अशा पद्धतीचा हा कायदा आहे. त्यानंतर याच कायद्यान्वये 1955च्या आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करण्याची परवानगी भेटलेली आहे. त्या अनुषंगानं घटस्फोटाची सुद्धा परवानगी भेटलेली आहे. या अगोदर घटस्फोट घेण्यासाठी परमिशन नव्हती. पण या कायद्यान्वये जर काही तसं साऊंड रिझन असेल, असं अप्रोप्रिएट रिझन असेल तर भारतीय स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार या कायद्याने दिलेला आहे. आणि त्यासोबतच सपिंड विवाहाच्या अनुषंगानं सुद्धा या कायद्यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला या हिंदू कोड बिलाचं दुसरं विधेयक मांडलं गेलं ते 1956 ला मांडलं गेलं. त्याचं नाव आहे हिंदू सक्सेशन ऍक्ट. हिंदू सक्सेशन ऍक्ट म्हणजे उत्तराधिकारी कायदा. या उत्तराधिकारी कायद्यामध्ये संपत्तीचं वाटप कसं केलं जावं हे सांगितलेलं आहे. या कायद्यान्वये ज्या भारतामध्ये प्रचलित असलेल्या मिताक्षर आणि दायभाग या ज्या पद्धती होत्या या पद्धती समूळ नष्ट झालेल्या आहेत, संपलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रियांना संपत्तीमध्ये ऍब्सोल्यूट राईट मिळालेला आहे. ऍब्सोल्यूट राईट म्हणजे ती जी संपत्ती आहे ती संपत्ती स्त्री तिला जेव्हा जे काही जशा पद्धतीने तिला विनियोग करायचा आहे तो विनियोग करण्याचा अधिकार 1956 साली हिंदू सक्सेशन ऍक्टनं भेटलेला आहे. आणि त्याच्यानंतर विधवा स्त्रियांना सुद्धा पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार या 1956च्या हिंदू सक्सेशन ऍक्टनं भेटलेला आहे. आणि त्यानंतर मुलींना सुद्धा आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा भेटलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मग अगोदर अविवाहित मुलींना तो भेटायचा नाही. नंतर 2005 मध्ये या कायद्यामध्ये अमेंडमेंट केली गेली, दुरुस्ती केली गेली आणि त्या कायद्याच्या अनुषंगानं अविवाहित मुलींना किंवा विवाह झाला तरी त्या मुलींना संपत्तीमध्ये वाटा भेटायला लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग तिसरं विधेयक पुन्हा 1956 मध्येच मांडलं गेलं आणि त्या कायद्याचं नाव आहे हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट. याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जर एखादा मुलगा लहान असेल तर तो त्याला फक्त 18 वर्षापर्यंतच लहान आहे असं समजण्यात येईल आणि 18 वर्षानंतर सज्ञान होईल. आणि त्याच्यानंतर प्रथम पालक म्हणून त्याचे वडील असतील आणि द्वितीय पालक म्हणून आई असेल असं या कायद्यानं सांगण्यात आलं. आणि त्यासोबतच जर विवाहबाह्य संबंधातून एखादं मूल जन्मास आलेलं असेल तर त्यावेळी त्या मुलाचे प्रथम पालक ही आई असेल आणि द्वितीय पालक हे वडील असतील असं या कायद्यानं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर चौथं विधेयक मांडण्यात आलं आणि चौथ्या विधेयक पुन्हा 1956 साली मांडण्यात आलं. त्याचं नाव होतं हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट. या ऍक्ट मध्ये सुद्धा असं ठरलं की जर तुम्हाला एखादं मूल दत्तक घ्यायचं असेल तर दत्तक घेतेवेळी तुम्हाला त्या मुलाचं वय आणि पालकांचं वय याच्यामध्ये 21 वर्षाचं अंतर असायला हवं, किमान 21 वर्षाचं अंतर असायला हवं. आणि त्यासोबतच जर त्या मुलाला दत्तक घेतलं गेलं तर ते आई वडील त्याचे लिगल पेरेंट्स असतील आणि जी आई वडिलांची प्रॉपर्टी आहे त्या आई वडिलांच्या सर्व प्रॉपर्टीमध्ये मुलाला हक्क भेटलेला असेल असं या कायद्यानं सांगितलेलं आहे. आणि त्यासोबतच यात सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती हे की मेंटेनन्स मध्ये सांगितलेलं आहे कायद्यानं की पत्नीची आणि मुलांची काळजी घेणं हे पतीचीच जबाबदारी आहे. या सगळ्या गोष्टी या सांगितलेल्या गेल्या आहेत. आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की हे 4 कायदे आहेत की ज्या 4 कायद्यामुळे संपूर्ण भारतामध्ये जे काही शेवटचा घटक होता त्या शेवटच्या घटकावर होणारे जे अन्याय होते हे अन्याय थांबण्याची खात्री या कायद्याने दिलेली आहे. आपल्याला आढळतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 27 सप्टेंबर 1951 रोजी राजीनामा देऊन बाहेर पडतात. पण तो जो ड्राफ्ट तयार केलेला होता, जो मसुदा तयार केलेला होता, हा मसुदा जशाच तसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता आणि हा मसुदा हिंदू कोड बिल मधून त्याला वेगवेगळे 4 विधेयक करून त्याची टप्प्याटप्प्याने त्याची विधेयक पारित करून घेतली गेलेली आहेत. हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं योगदान हिंदू कोड बिलाच्या अनुषंगाने आहे. म्हणजे जो काही मसुदा होता हा सगळा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला होता आणि तो मसुदा त्या तत्कालीन
परिस्थितीमध्ये तत्कालीन समाजाला समजलेला नव्हता किंवा कारण नसताना त्यांनी विरोध केलेला होता. तो कायदा काही त्याच्यामध्ये थोडेसे बदल करून नंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी मंजूर करून घेतलेला आपल्याला आढळतो. आणि अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय महत्व या हिंदू कोड बिलला दिलेलं होतं. ते एका ठिकाणी म्हणतात की हिंदू कोड बिल विल बी 100 टाइम्स मोर बेनिफिशियल दॅन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन and therefore I have dedicated my whole life to the Hindu Code Bill. लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब समाजामध्ये जर समानता आणायची असेल तर राज्यघटना आणि हिंदू कोड बिल या दोन्हीच्या माध्यमातून मला आवश्यक असलेली समानता समाजामध्ये निर्माण करता येईल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा पुन्हा वाटलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी या हिंदू कोड बिलला अतिशय महत्व दिलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं की हिंदू कोड बिल हा माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे. जर ते मंजूर नाही झालं तर मला या पार्लमेंटमध्ये थांबण्यामध्ये कसलंही स्वारस्य नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि अशा पद्धतीनं हे हिंदू कोड बिल भारतीय संसदेमध्ये मंजूर झालं. आणि आज जी काही आपल्याला स्त्री उंच मान करून सन्मानानं जगती आहे हे दिसतं आहे, त्याची सगळं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो तयार केलेला मसुदा आहे त्या मसुद्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. पण मी पुन्हा आवर्जून सांगेन की या देशाचं दुर्दैव आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तळमळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असलेली दूरदृष्टी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना इथल्या सनातनी लोकांच्या आणि जीर्णमतवादी लोकांच्या अजिबात लक्षात आलेली नाही. किंवा जरी लक्षात आलेली असली तरी किंबहुना त्यांना फक्त प्रखर आणि प्रखर विरोधच केलेला आहे. जो विरोध त्यांनी करायला नको होता. जर विरोध केला नसता तर नक्कीच आज आपल्याला आपल्या देशाचं आपल्या समाजाचं चित्र फार वेगळं दिसलं असतं. तेच कायदे पंडित जवाहरलाल पास करून घेतले. पण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या कारकिर्दीमध्ये ते मंजूर करून घेतले गेले असते तर नक्कीच यापेक्षा ते थोडेसे वेगळे राहिले असते. आपल्याला आढळतं की या हिंदू कोड बिलाला केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आहे म्हणून विरोध करणारी माणसं संसदेमध्ये होती. त्यांच्याकडे कुठलंही लॉजिक नव्हतं. त्यांच्याकडे कुठलंही असं एखादा पॉइंट नव्हता की ज्याच्यामुळे त्यांना विरोध करावासा वाटेल आणि त्यांचा विरोध स्टँड होईल. पण असं काहीही घडलेलं नव्हतं असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं आहे. तर एवढं सगळं बोलून झाल्याच्या नंतर मला वाटतं की आय हॅव ट्राईड माय लेवल बेस्ट. आय हॅव ट्राईड टू गिव्ह द जस्टिस टू द सब्जेक्ट. जर काही माझ्याकडनं चूक झाली असेल तर त्या चुकीकडे आपण मोठ्या मनानं दुर्लक्ष करावं असं मी आपल्याला विनंती करतो. आणि इथे मी माझी मांडणी थांबवतो. जय हिंद, जय भीम. थँक्यू.